नमस्कार, स्वाद अनोखामध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत अंडा करी। त्याकरता मी इथे 5 अंडी उकडायला ठेवली आहेत। त्यात मी थोडंसं मीठ घालून घेतलं आहे, जेणेकरून अंडी उकडताना जर ते फुटले तर त्यातले जंतू त्याला लागू नयेत, म्हणून मी यात मीठ घातलेलं आहे। अंडी छान उकडून झाल्यानंतर त्या अंड्यांना मी सोलून त्याला असे काप लावून घेतलेले आहेत, मधी चिरलेत आणि मग गरम तव्यावरती थोडंसं तेल टाकून मी ते अंडी त्यावर घालून घेतले आहेत व त्याच्यावर असं तिखट मीठ मी घालून घेत आहे, म्हणजे ते अंडी छान फ्राय होतील। ते दोन्ही साइडने आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत। इथे मी थोडंसं तूप ॲड केलेलं आहे, वरून पण त्याला मी तिखट मीठ वरून टाकून घेत आहे त्याच्यावर। आता कढईमध्ये मी इथे 2 पळी तेल घालून त्यात 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी घातलेली आहे। आता माझ्याकडे इथे वाटण तयार आहे। कांदा, खोबरं, आलं, लसूण पेस्ट केलेली आहे, त्याचं हे वाटण आहे। ते मी इथे 1.5 चमचा वाटण घालून घेतलेलं आहे। आता हे वाटण मी छान प्रकारे मिक्स करून घेते। वाटण छान फ्राय झाले की त्याला आपोआपच साइडने तेल सुटत जातं। मला थोडं वाटण कमी वाटलं म्हणून मी परत 1 चमचा वाटण घालून घेतलं आहे ह्याच्यात आणि ते छान फ्राय झाल्यानंतर 1 चमचा हळद, 2 चमचे काश्मीरी पावडर, अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे मी ह्याच्यात आणि चवीनुसार मीठ। आता हे छान प्रकारे एकत्र करून घ्यायचं आहे। आता मी यात 2 ग्लास गरम पाणी घालत आहे। गरम पाणी घातल्यामुळे आपली तर्री जात नाही, त्याच्यामुळे गरम पाणी घालायचं नेहमी कुठल्याही वाटणाच्या भाजीत। आता मी यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे आणि ते छान त्याला उकळून द्यायचं आहे। तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार उकळून घ्यायचं आहे। मला यात जास्त ग्रेव्ही नको होती म्हणून मी व्यवस्थित 10 मिनिटं उकळून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपण मगाशी जी अंडी फ्राय केली होती ती ही अंडी मी इथे घालून घेत आहे। आता मी याच्यावर परत थोडी कोथिंबीर घालून घेत आहे चिरलेली। अशा प्रकारे आपली छान अंडा ग्रेव्ही तयार आहे। इथे अंडा ग्रेव्ही तयार आहे। तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा फक्त भातासोबतही खूप छान ही लागते। रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब। थँक यू फॉर युअर सपोर्ट।